नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत विशेष दृष्टिक्षेप अंतर्गत आज आपण जाणून घेणार आहोत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार हमी आणि आजीविका विधेयक 2025च्या वैशिष्ट्यांविषयी. यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे ज्येष्ठ पत्रकार वसंत पिंपळापुरे यांना. नमस्कार सर. नमस्कार. आपलं आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. धन्यवाद सर, मनरेगा आणि जी रामजी यात नेमका फरक काय आहे? थोडी पार्श्वभूमी मी आपल्याला सांगतो. आधी 2005 साली मनरेगा कायदा अस्तित्वात आला. ग्रामीण भारतातील गरीब नागरिकांना रोजगार देऊन सक्षम बनवणे हा त्यामागचा उद्देश होता. आपलं जे आत्ताचं जे सरकार आहे या सरकारचं टार्गेट आहे 2047 की हा भारत देश हा विकसित राष्ट्र म्हणून समोर यावा. आज आपण विकसित देशाच्या यादीमध्ये आहोत, तर तो विकसित राष्ट्र म्हणून यावं आणि संपूर्ण जगाचं नेतृत्व भारताने करावं, अशा प्रकारची एक स्थिती आता निर्माण होताना आपल्याला या ठिकाणी दिसते. आणि त्याचा जर विचार केला तर मग ही जी काही योजना आहे ही साधारणपणे सर्वसमावेशक विकास योजना आहे. आर्थिक वाढ आहे, शिक्षण आहे, आरोग्य आहे, पायाभूत सुविधा आहे, तंत्रज्ञानाचा विकास, म्हणजे हे सगळे जे आहेत हे सगळे उद्देश डोळ्यासमोर ठेवून आता ही जी नव्याने जी आपण ही योजना या ठिकाणी आणलेली आहे माती त्याच्या जे बाकी मनरेगाच्या धर्तीवरच ही योजना राबवल्या जाणार आहे. त्याच्यामध्ये फार काही फरक पडेल असं मला वाटत नाही. परंतु याच्यातून ग्रामीण भागामध्ये जे युवक आहेत, युवती आहेत, त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार मिळेल आणि ही योजना ही भ्रष्टाचार मुक्त होईल हे मला वारंवार सांगावंसं वाटतं. मात्र सध्याच्या सरकारने मनरेगाच्या नावातून महात्मा गांधींचं नाव काढून टाकलं आणि कायद्यात बदल केला. पण हाच बदल विरोधातील इतर पक्षाच्या पसरी पडला नाही. विरोधकांनी थेट भाजपला लक्ष केलं. मनरेगा आणि आत्ताच्या विकसित भारत योजनेत नेमका फरक काय असा प्रश्न आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मनरेगावरून नेमकं काय घडलं पाहूया. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना हमी योजना 2005 साली काँग्रेसच्या काळात हा कायदा लागू झाला. पण आता 20 वर्षांनी मोदी सरकार मनरेगामधून महात्मा गांधीचं नाव हटवलं आणि विकसित भारत जी रामजी केलं आणि यावरून संसदेच्या हिवाळी अधिवेशनात रणकंदन माजलं. या योजनेमध्ये याला विरोध करण्याचं कारण एवढ्याकरताही मला वाटत नाही, योग्य वाटत नाही की जुनी जी योजना होती ती त्यामध्ये बदल केलेलाच आहे ना. 2005च्या नंतर गेल्या 20-25 वर्षामध्ये त्यामध्ये 2-3दा बदल झालेले आहेत. बरोबर. आणि त्यामुळे परत त्या याच्यावर केवळ नाव बदललं याच्यासाठी गदारोळ करणे हे मला तरी म्हणजे इन द लार्जर इंटरेस्ट ऑफ द नेशन मला ते योग्य नाही वाटत. हा जर थोडीशी ही पार्श्वभूमी या नाव चेंजच्या संदर्भामध्ये आपल्याला दिसते आहे. परंतु नाव चेंज आणि म्हणजे जुनं मनरेगा आणि आत्ताचं याच्यामध्ये फार अंतर आहे असं मला नाही वाटत. म्हणजे माझं व्यक्तिगत मत असंच आहे. सर, मग राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेच्या मूळ रचनेत कोणते बदल करण्यात आले आहेत? त्याच्यामध्ये बदल एवढाच झाला की जे 100 दिवस आधी काम मिळत होतं ते आता 125 दिवस मिळणार आहे. या व्यतिरिक्त इतर कुठले बदल झालेले नाही? या व्यतिरिक्त इतर कुठलेही बदल झालेले दिसत नाहीयेत. आणि त्याच्यात त्यांचं आणखीन एक म्हणणं आहे की पूर्वीची जी मनरेगा योजना होती त्याही पूर्वी 2005 मध्ये ती नरेगा होती आणि नंतर 2009च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिचं नाव मनरेगा केलं. म्हणजे हे काही पहिल्यांदा नाव बदललं नाहीये, त्याच्या आधीही नाव बदललं गेलं आणि आता 2009 नंतर आता इतक्या 20 वर्षांनी परत त्याचं नाव या सरकारने नाव बदललं आणि त्याच्यासोबत तेवढंच एक मॉडिफिकेशन मला दिसत आहे की 100 दिवसाच्या ऐवजी 125 दिवस त्यांना काम मिळणार आहे. अच्छा, म्हणजे रोजगारामध्ये त्यांना थोडी वाढ करून मिळालेली आहे. रोजगारामध्ये वाढ करून मिळेल आणि बहुतेक त्याच्यामध्ये रोजगार हे देखील वाढू शकतात. म्हणजे संख्या सुद्धा कामगारांची वाढू शकते. सर, या नव्या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था सक्रिय कशा होतील? कारण जी काही ती मुळात ती जी योजना ती ग्रामीण भागातली योजना असल्यामुळे
ग्रामीण स्वराज्य संस्था त्याच्यामध्ये सक्रिय राहतीलच, कारण त्यांच्याच माध्यमातून ही योजना आपण आता राबवल्या जाते आहे. आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेला त्या ठिकाणी मोठा वाव आहे या सगळ्या योजनेमध्ये. अच्छा, म्हणजे त्यांच्या कार्याच्या स्वरूपामध्ये काही आणखीन वाढ होणार आहे, बदल होणार आहे? नाही, कार्याच्या स्वरूपामध्ये बदल म्हणजे एवढाच आहे की जे 100च्या ऐवजी 125 दिवस मी म्हटलं तेवढा तो एक बदल दिसतो आहे. आणि दुसरी गोष्ट की त्याच्यामध्ये आत्ता म्हणजे मूळ आरोप काय की या याच्यामध्ये मनरेगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे. हा हा एक मोठा त्यातला भाग आहे. आणि त्याच्यामुळे असं होऊ शकतं की आता ह्या नवीन नूतनीकरणमध्ये भ्रष्टाचार मुक्त हं. ती योजना श्रीरामजी योजना ही भ्रष्टाचार मुक्त राहील अशी सर्वसाधारणपणे अपेक्षा आपण करतोय. अच्छा हं. सर, या रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत ज्यांना रोजगार मिळत आहे ते आधीपासूनच कार्यरत आहेत नागरिक, हो. त्यांना नव्याने नाव नोंदणी करावी लागेल का? आणि ही नाही, प्रक्रिया नव्याने ऑनलाईन नाव होईल नोंदणी का? करण्याची तरतूद नाही आहे याच्यामध्ये. ऍडिशनल जे होतील त्याच्यामध्ये कदाचित नव्याने नाव नोंद, पण जे जुने आधीपासून काम करणारी मंडळी आहे, कामगार आहेत, हं. ते सगळे तसेच्या तसे त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही. अच्छा, मग ही प्रक्रिया ऑनलाईन असेल का सर? ऑनलाईन प्रक्रिया पूर्वी तर नव्हती ती, पण आता ती ऑनलाईन प्रक्रिया होऊ शकते टीचर, त्याला काही प्रॉब्लेम नाही. अच्छा हा. सर, या योजनेविषयी आपण आमच्या श्रोत्यांना जरा विस्तृत सांगूयात माहिती. या माहिती एवढीच आपल्याला सांगता येईल की मी सुरुवातीलाच म्हटलं की भ्रष्टाचार मुक्त योजना ही जर झाली तर त्या ठिकाणी रोजगार हे मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होतील. आणि ग्रामीण भागातील जे गरीब लोक आहेत, शोषित पीडित दलित अशी जी माणसं लोक आहेत, यांना मोठ्या प्रमाणामध्ये या योजनेअंतर्गत आणि रोजगार मिळू शकतो. ही एक त्याच्यामध्ये उपलब्धी होऊ शकते. आणि 100 दिवसाच्या ऐवजी 125 दिवस, त्यामुळे आणखीन त्यांची जी आवक म्हणजे त्यांची जी आर्थिक मदत त्यांना जी मिळायला पाहिजे ती पण आर्थिक मदत त्याच्यामध्ये मिळेल. आणि दुसरी गोष्ट, त्यांचं जे काही आता वेतन आहे त्या वेतनामध्ये सुद्धा पलीकडच्या काळामध्ये वाढ होऊ शकते. अच्छा सर, या योजनेविषयी आपण आमच्या श्रोत्यांना काय संदेश द्याल? संदेश नाही, माझा स्वतःचा अभ्यास असा आहे याच्यामध्ये की ही योजना आल्यापासून शेती कामाकडे मजूर मिळत नाही शेती कामाकरता. आणि त्यामुळे शेतकरी थोडेसे याच्यामध्ये सफरर्स आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. हं. आणि त्यामुळे ही जी आता नवीन योजना येते आहे, योजना जुनीच आहे, फक्त नवीन नावाने येते आहे. जी पण रामजी. त्याचा टाइम टेबल जो आहे तो त्या अशा पद्धतीने केलं पाहिजे की 365 दिवस मायनस 125 जर आपण केले तर बाकीचे जे दिवस आहेत त्याचं कॅलेंडर असं ठरलं पाहिजे की ज्या वेळेला शेतीची कामं होतात किंवा राहतात त्यावेळेला ती मनरेगाची कामं, त्या तुमच्या या योजनेची कामं त्या ठिकाणी होऊ नये. तर याच्यामुळे काय होईल की शेती करता जे मजूर लागतात ते मिळू शकतील. म्हणजे त्या इकडे त्यांना काम मिळेल आणि या योजनेमध्येही त्यांना काम मिळेल. आणि त्याच्यामुळे त्यांचं जे काही आवक आहे, मासिक आवक जी आहे ती वाढू शकेल चांगल्या पद्धतीने. आता हा जो नावामध्ये महात्मा गांधींचं नाव हटवून तिथे जे त्यांनी श्रीरामजींचं नाव घेतलेलं आहे, याच्यात तसं आक्षेप करण्यासारखं, कारण मूळ योजनेमध्ये विचार काय की या मूळ योजनेचा फायदा ग्रामीण भागातील युवकांना मिळतो की नाही मिळतो, तो मिळणार आहे, तो मोठ्या प्रमाणामध्ये मिळणार आहे. त्यांचे कामाचे दिवस जे आहेत ते कामाचे दिवस वाढलेले आहेत. दुसरं असं की शेती कामाकरता मजूर उपलब्ध व्हावेत या दृष्टिकोनातून नव्यान पद्धतीने आणि त्याचं सगळं कॅलेंडर आत्ता आपलं तयार होत आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांनाही त्याची मदत होईल आणि यांनाही त्या ठिकाणी नवीन आपल्या 125 दिवस काम मिळणार असल्यामुळे एक मोठा आर्थिक पाठबळ आणि त्यांना त्या पद्धतीने मिळत राहील. बरोबर आहे. पिंपळापुरे सर, आज तुम्ही आमच्या विशेष दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आलात आणि आमच्या श्रोत्यांना जी रामजी या विधेयकाविषयी अतिशय विस्तृत आणि माहितीपूर्ण अशी माहिती दिली. त्यासाठी आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद सर. धन्यवाद.